जिच्या नवरा झाला तिचा संसार खरा. सर्वांना वाटते बायको नवऱ्याचं ऐकलं पाहिजे आणि बायकोला वाटते का नवऱ्यानं बायकोचं ऐकलं पाहिजे. पण काय करू दादा, काही गोष्टी पतीला सांगायला गेलो, कोणा गोष्टीचा राग आला काही आला माहित नाही. पत्नी माझी 8 दिवस झाले बोलत नाही माझ्याशी. अरे बोलत नाही यातही मला काही कोणत्या गोष्टीची शंका नाही आहे, मला त्याच्याबरोबर वाद नाही करायचा आहे. पण ज्याच्यावर पोट आहे, प्रपंच आहे, मुलाबाळाचं शिक्षण आहे, पुढे भवितव्य आहे, या गोष्टीकडे याचं हिचं दुर्लक्ष आहे. हे जे अशीच वागत राहिली, हे अशीच जर करत राहिली तर हा माझ्या सुखी संसाराचा गाडा वेगळ्या दिशेने जायला वेळ लागणार नाही. काय हरकत नाही. 8 दिवसात कामाकाजात गुंतल्यामुळे मी हिच्याकडे काय लक्ष दिलं नाही. पण माझं कर्तव्य आहे की पत्नीला कोणत्या गोष्टीच्या समजल्या नसेल तर त्या गोष्टीचे समजूत काढून तिला न्याय देणं हे नवऱ्याचं काम आहे. काम आहे. काय करत नाही पत्नी आहे व्यवस्थित शंका न्याय निवडा काढून तिला कुठं चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करतो. चला एवढाही राग नाही पाहिजे माणसाला. मी कुठेतरी हार मांडली तुला आवाज देऊन राहिलो, काय हरकत नाही. त्याशी काही बोलणार नाही. जाऊन पाहिजे त्याच्यावर काय करत आहे शंका आहे. माझ्यापती माझ्यासोबत बोलत नाही, मी सुद्धा काही का बोला पतीमध्ये परमेश्वर त्याने एकदा दोनदा बसल्या पण नाही माहिती त्याच्या समोर गेला नाही. किती हलक्या मित्राची बाई असेल मी काही का असो ना अशी कामा पण पडलंय अशी करते आपल्या घरातल्या कामामध्ये आवडते काहीतरी बोलत
अरे अडवितो का मला वाटे तिकडे राधा राधा करून राहिला नवरा त्याच्या शब्दाकडे काही लक्ष नाही राधा झालं म्हणजे मी ऐकलं भरपूर आता माझ्या शब्दाला तुला ऐकायला लागेल मावणच ना राहिला पहिलं एका शब्दात धावत होते कारण ते कानाचे दरवाजे का बंद झाले का आवाज देता नवऱ्याने जर बायकोला आवाज दिला म्हणजे नवरा म्हणजे हा पागल असतो काय तर काय तुम्हा माणसाला एवढीशी जरी बायको दिसली नाही तुमचा दिवस खालचा खालचा होता ए शाईने मला खालच्या वरच्या खाल नको सांगू मला सांग बायको नजरेला दिसणार नाही ना जीव खालच्या वर खालच्या वर होणार ना असं तर काही नाही पण मला सांग मला बायको कोणा कामासाठी केली तुला तेलही लावावं लागेल बांबई लावावं लागेल मनशी तुला म्हणे करावं लागेल कारण बायको हे अर्धांगिनी असते तुझ्यावर वेळ आली तर मलाही काम करायला लागेल बायको नजरेने दिसणार नाही आजकाल मी टीव्ही पाहतो सिनेमे पाहून राहिलो आणि असे जे चरित्र माझ्या डोळ्यावर आले आणि माझ्या घरचा आनंद जर असा झाला बा तर मला आई जर बायको नजरेने दिसणार तर असं होतं मनातली गोष्ट कसं वाटते कसं वाटते बायकोपासून राडा झाल्यासारखं त्या दिवशी सांगितलं का त्या दिवशी नाही राहता त्या दिवशी सांगितलं का खरीच आहे गोष्ट माने गावले त्या बाकीच्या गोष्टी सोड अगं नवऱ्याला काम पडेल बायकोला हाका मारत बायकोला काम पडेल नवऱ्याला हाका मारत हांडीला चाटूला हांडी लागणार आहे समजलं का आणि याच्यामध्ये खालवरचा काही विषय आला का त्या ठिकाणी मला सांग राजा करून ओरडून राहिलो काऊन एवढं मी तुझ्यापेक्षा आता गेला बित्ता झालो तसं नाही बाकी माझं काम करत होती म्हणजे तुझं काम महत्वाचं आहे पण माझं काम महत्वाचं नाही आली ना शब्द ऐकून धावत असतात मग आली ना राधा 8 दिवसाचा जमाना 8 दिवसाचा जमाना नाही घराला बोलत माझ्याशी अरे नाही बोलत नको बोलू असं पण दयाचे 8 दिवस झाले घरात पूर्ण आहे मी काय सत्य तुम्ही तुझं असं म्हणणं का मी बाजारला म्हणणं आहे का एखाद्या दिवस माणसाच्या केली बरं ठीक आहे तुला असं वाटतं मी का जाणार नाही का तू फक्त माठ आणून आणलं ना एवढे तर मोठे कष्ट केली आता उलीचा कष्ट काय कमी ठेवतो हा माठ डोक्या मारून घराला का पाय का पडलं तर फुटल माठाचं विल्हेवाट कोण लावून म्हणलं तर जात तुम्ही म्हणलं मी जाता तर गेली धावत तर माठ घेऊन आली बायको घरात झोपून आली नवरा कामाला जाईल नवऱ्याचं कामाल ते नाही शाईने शानपण शिकू नको मला माठ पहिले डोक्यावर घे 12 वाजून गेले गावच्या बिना आपल्या कामाला लागून गेल्या मग दिवे का लावायचे ते लावत दोन पहिले बाजारला जा माठ घरा बाजारला जाऊ 8 दिवस झाले भाऊ हे माझ्यासोबत बोलले मी त्यांच्यासोबत बोलले नाही तिकडून आले माठ घेणं बाजारला जा बताव बरोबर राहते बरोबर राहते फक्त म्हणा घंटे बंदी बाजारला जात नाही हा द्यायचा माठ फेका तिकडे कुठला संसद हा मी म्हणलं शांत रूपाने बोलली तर माईपेक्षा गरम दिसून राहिले का फ्रीजचं पाणी तर नाही बोलतो त्या उरावर तुझं
आणून राहिलीस काय झालं हा? गाव माठ डोकन खाली फेकून मस्ती आली का तुले कायची मस्ती आली का लोक मेरा माठ उचल प्रेमाला सांगून राहिलो मी प्रेमाला सांगू राहिली डोकं खराब नको माझं डोकं खराब करा नको माठ उचल मी उचल म्हणलं ना माठ उचल खरंच का खरंच त्या होतात का अहो माठ उचल नाही उचलत तुम्हाला हा धंदा करायचा असेल आणि स्वतः माठ घेऊन बाजारला जायचा असेल तर हा धंदा करा नाही तर आपला माठ घ्या तरी नाल्याच्या फेटा शाबाश म्हणून तर पण ते भिकाऱ्याला बकऱ्या लवकर येते अशुद्ध बरोबर आहे गरज नाही जाईल तर महाबापाच्या काही जाणार नाही काय नाही काहीच नाही जाणार बरोबर आहे तो शिकवणं अवघड हा दिवशी कापूस शिकला 50 क्विंटल कापसाचे पैसे होते जवळ आहे त्या सोयाबीनचे पैसे तुझ्याकडे आहे या दुधाचा हिशोब पर्यंत नाही आहे त्यापाशी झाले असं 2 लाख रुपये जमा वाटते का तर माझ्यावर पैसा आहे मला काही काम करायची गरज नाही आहे ना शाबाश मस्त पैसा जमा पैसाळे नदीचं पाणी नाही पुरत नदीचं पाणी पुरत नाही आणि हा पैसा का हाताच्या महिला नाही पुरत समुद्राचं पाणी थोडं आहे अहो समुद्राचं पाणी तू एक थेंब नाही पिऊ शकत समजलीस का तुला काय वाटते राधा तुला वाटतं संसार साधा आहे तुला संसाराचा अंतर्गत पाहिजे नाही कसा म्हणजे तुझ्याशी वादविवाद ऐक मी काय म्हणतो कशी भेट तुझी पांडुरंग कशी भेट तुझी पांडुरंग निरोप संसार सागर खोल आहे खोला माहित आहे किती खोल आहे 2-3 माणसं अहो खोल आहे त्याचा अंत तूही नाही पाहू शकत मी नाही पाहू शकत हो का म्हणून काय म्हणतो संसार सागर खोल आहे संसार सागर खोल आहे त्याचा अंत कोणी पाहू शकत नाही आता जीवन हे अनमोल आहे राधा त्याची किंमत कोणी लावू शकत नाही संसार सागर खोल आहे त्याचा अंत कोणी पाहू शकत नाही अगं जीवन हे अनमोल आहे त्याची किंमत कोणी लावू शकत नाही अगं सुख दुःख सर्वालेच आहे सुख दुःख सर्वालेच आहे त्याचं गुण कोणी गाऊ शकत नाही सुख दुःख सर्वालेच आहे त्याचं गुण कोणी गाऊ शकत नाही आणि नशिबाने जे लिहिलं ते घडणार आहे ते कोणीच विटू शकत नाही यासारखा जर विचार सर्वांनी केला कमी नाचकामच करीन तर ढोलक वाजवणारा कोणी पाहिजे ढोलक वाजवलं सर्वांना जर शिकलं तर क्लाट वाजवणारा पाहिजे सर्वांना जर क्लाट वाजवली तर कोणी गाणं पाहिजे विचाराची गोष्ट झाल्या सर्वांना म्हणलं का मी नोकरी करील तर शेती कोण करा सर्वांना म्हणलं शेती करील तर नोकरी कोण करा काम आहेत ते कोण करा राधा नशिबाचे कामं सर्वांना करायचे आहेत असं मी काय म्हणतो राधा कोणत्या गोष्टीची आता तुम्ही कमी झाली का एवढ्या सुखी संसारात कसं आढळून राहिलीस उद्याचे दिवस कसे कर तुला माहित आहे का नाही हो म्हणून काय म्हणतो सुखी संसारात राधा टाकू नको आळा सुखी संसारात राधा टाकू नको आळा कसा पुढे जा
उठलं तर मला म्हणायचं नाही. हे पण तू मांड तू का? अरे भाऊ हे बायको खरंच मग नवऱ्याचं दिसते कमी. नवरा जर मराले बसला तर नवरा हा वाईट असते, पण माय बाप हो सांगा गेला मी काय असं वाईट संदेश देऊन राहिले. वाईट देऊन राहिला संदेश आणि म्हणून लागतो की भूत बातोस नाही मानते असं. राधा मी काय म्हणतो अगं आपल्या नशिबात आहे ते कराच लागेल. समजलं का? आणि सर्वांना तुझ्यासारख्या शिकत समजला पोरी जर अशी वागली तर बाकीच्या अवघडपोरीनं का करा. एका दिवस गेला तुम्ही तर तुमचा नाकाला शेंडा वाकडा शेंडा वाकडा होत काहीच कमी नाही होत, पण ज्याच्या दिवशी त्या दिवशी जाईल मी. राधा अशी नवऱ्या संग तोंड वाजवशील, नवऱ्या संग रुसू राहशील, याला काय संसार म्हणते का? कोणाला म्हणते? संसार म्हणते का? याला संसार नाही म्हणत. असं ऐक मी काय म्हणतो असेल मला विचार समजलं असेल तर तुला समजून सांगेल. माझ्या आता होऊ शकते गरमागरम मध्ये काही बोललो असेल मला माफ कर, पण एवढा मोठा राग राधा या धंद्यावर नको काढू, आपल्या संसारावर नको काढू. समजलं का? पहिला माठ विकून घे आणि तुला जेवढा मार राग काढायचा तेवढा काढणार. असं त्यात न जाण्याचं कारण कोणतं कारण? सारे संपूर्ण खाप्याला जायचं. बरं राधा मी जे तुला आता खाप्याला जाऊ दिलं तर उद्या वागशील का? जाऊ दिलं ना उद्यापासून धंदा सोडण्याचा विचार करणार. इमानदारी ना खरंच आणि अशी वागली तर मग नाही माझ्यासारखा बदमाश माणूस नाही. माहित आहे मला. आता मार घ्या तुम्ही बाजार शाबाश. शायना माणसाचं म्हणणं भाऊ जेवढं बायच्या डोक्याला केस तेवढे मी काय हरकत नाही दादा. पत्नीला मारून न्याय मिळणार नाही. अरे माणसाची कोणती इच्छा असते परिपूर्ण बायको वागवतोय, पण तिच्या इच्छेने जर आपण बोललो तर घरात वादविवाद तर होणारच आहे. काय हरकत नाही. कोणी गावच्या पुरीबारी जाणार असते त्याच्यात माठ पाठवून देतो, 10-5 रुपये त्याच्या हाती लावतो. पुरी खात्याची आवडली पुरा भराच्या शाही मारला ती आई बहीण पाटील बघाला. हो पाटील साहेब अरे खरी आहे का? हो पाटील साहेब आवाज आलो होऊन तर दे. आई माझं तरी होत बघा बाई आई माझं होऊ दे होऊ दे. बायको म्हणते जाणं ह्या म्हणते होऊ दे. त्या बहीण लक्ष्मी पुन्हा भिल्ला ह्या
बोलाची पद्धत राहते कोणती जसा एखादा ढोर लागला पुत्र गेला ते एखादा त्याच्या डोळ्यात काही दिसलं म्हणजे काय झालं नाही पाटील मला आज महिना झाला पाटील माझ्या घरी नाही आला मी पाटलाच्या घरी नाही गेलो मी म्हणलं या माघारी भेट घ्यायला आला म्हणून म्हणलं मी त्या पाटलाची भेट घ्यायला म्हणून आलो मेला नाही मेला आता तेरवी भेटली असती पुनस्ता आहेत ना तू काय कोणाच्या आहे मी तेरव्या खा हो खायला भेटली असती बाबा मेला आता तेरवी झालीच असती ना अबे तुला मागे भेटलो होतो तुला राम राम घेतलं पण ती लक्ष नव्हती माझं मी का करतो राम राम नाही पाटील मी पैसा आवाज देऊन राहिलो पाटील साहेब राम राम पाटील साहेब नमस्कार मोले 5 जाता घोरात बसवच्या तर बाहेर बाकीच्या गोष्टी बोल तू आला माझ्या घरी तुझं स्वागत आहे पण राम राम घेतला का नमस्कार घेतला काही घेतलं राम राम नमस्कार आहे माझ्या घरी आला चहा प्यायच्या समजा पिऊन गेला लवकर आपल्या घराकडे आला का ते मला वेगळंच काही ऐकायला भेटलं आता पाटील काम आवडला काय नाही काय भाऊ याच्या घरी महाभारत बघितलं समाज पाटील असा बोलते ना तर मी कवळ पाटलाच्या घरी येऊ आपण मला माना जाणारा चहा पाहिजे नाश्ता करेल बसो आता म्हणजे चहा प्यायचा पेण्याचं घराकडे होय म्हणते पाटील साहेब जाऊन बघितलं का बघितलं तुमच्या घरी वातावरण बघितलं कसं तू का हलकं भारी करणार आहेस कोणी कोणाचं हलकं भारी करत नाही पण जोपर्यंत आपले सुखदुःख आपण दुसऱ्याला सांगणार नाही तोपर्यंत या सुखदुःखावर निवाडा निघणार नाही का म्हणजे बोले सांगा पाटील साहेब तुम्ही जर आपले सुखदुःख मला सांगितले नाही मी आपले सुखदुःख तुम्हाला सांगितले नाही तर याच्यावर निवाडा निघेल का हो उदाहरण दवाखान्यातच गेलो माणूस दवाखान्यातच गेला आणि माणसाला कुठं दुखणं आहे कुठं सुखणं आहे त्याच्या डॉक्टरला सांगून तू इलाज कसा करा मग इंजेक्शन कसा लावल ही गोष्ट बरोबर सांगाच लागेल ना दोस्ता काय पाटील सांगू का तुला सांगून द्या दोस्ता सांगू का आम्हाला विचार येते यार काय विचार सांगून द्या तुला दोस्ता मला मोठा विचार आला काय विचाराची गोष्ट आहे का गोष्ट विचाराची आहे पण गोष्ट झगड्याची आहे म्हणजे झगड्याला एक गोष्ट आहे का झगड्याला काही गोष्ट आहे सांगू त्या कोणती पाहून घेऊ पण झगडा लायक गोष्ट आहे पण झगडे बरोबर कोणी करणार नाही झगडा करणारा तूच आहेस म्हणजे एवढा बदमाश आहे का मी बदमाश म्हणजे बदमाश होशील तू कवा आता सांगायला बसलो म्हणजे तुम्ही त्या गोष्ट सांगा तर मी झगडा करीन करशील असं म्हणणं आहे असं म्हणणं आहे माझं पाटील साहेब तुम्ही गोष्ट सांगून द्या मी काही करत नाही माझं काय झगडा करणं होत नाही आणि जर झगडा केला तर मी का करीन अरे बाजी मी करतच नाही ना मी तू झगडा करशील म्हणजे करशील मी करत नाही म्हणून आपण करशील म्हणते अरे बाबाजी मी दिवाळी पासून पुरा पंचराव असं पुरा हागीने तर आटून गेलो मासन काय जमते आता म्हणजे ती हातापाय काय नाही जमत का ती झाल्यापुरता काही करत नाही सांगून ठीक आहे म्हणजे ती हातापाय जोर नाही आलं म्हणून सांगतो नाही तर तू माहिती आहे बारीक आहेस ताकदवर मस्त माणूस आहे बापा बारीक निघल्या पण झोमला करजो नको नाही करत सांगा दोस्ता का सांगू यार घराकडे येतो यार कोण नाही म्हणते येताना येतो ना जेव्हा जेव्हा मी त्या घराकडे येतो त्या घराकडे पाहतो त्या घराकडे पाहतो तर पाहतो आणि त्या बायकोकडे पाहतो जे समोरचे काम घे मा घराकडे येतो त्या घराकडे येतो त्या घराकडे पाहतो त्या बायकोकडे पाहतो का सांगू यानं मनातल्या मनात झोप मारला जोडा फाटतले म्हणजे मग कशी होईल हे मग मी म्हणलं काय झगडा दुसरा असं म्हणलं जेव्हा जेव्हा त्या घराकडे येतो त्या बायकोला पाहतो मनातल्या मनात झुलतो होगा शाया माई बायको का इलेक्ट्रिकच्या ऑफिस होय कोणी या होल्डर घालायला लाईन घ्या नागपूरची जरा थोड समान बोल समान बोल मी असं काही बोललो का बोललं म्हणजे तुम्ही झुलता म्हणलं झुलता अबे झोलता म्हणजे मी कोण्या गोष्टीने झोलतो कोण्या गोष्टी विचारशी का नाही कोण्या गोष्टी तुला का वाटून राहिलं तुला वाटून का राहिलं कोण्या गोष्टी झोलता म्हणजे झोलतो त्या बायकोले या हजार लोक सांगतो हिमा हाय का चौकार कधी एवढा मोरू का त्या हिमा ह्यामध्ये एवढ्या लोकात म्हणते त्या बायकोला मला झुलतो म्हणते एकट्यात म्हणलं असतं त्याला झुलत बसतं म्हणलं असतं तेव्हा हिमा अबे एकट्यात हजार लोक सांगतो त्या बायकोकडे पाहतो ना मनातल्या मनात झोलतो हाय का कोणती जाऊन मरतो का करू झुलतो म्हणते तर यासाठी झुलता नुसताच राग आला का रे
बायको स्वाभाविक आहे, तुझी बायको आचार विचार, तुझी बायको सुंदर आहे आणि मी का बोलतोय तेवढी असो तो असो, तुझी बायको कामाधंद्याची कामाची आहे का क्रिया कामाची आहे का सदा सर्वदा योग्य तुझ्या गळावा तुझे कार्यनीती हे माझ्या पडावा माणूस असेल का नागपूरची सिटी बस हो म्हणतो कोणी चढण तिकीट फाडा. अभे दोस्ता कसा नाही ती अशी आहे, पण तिचे आचार विचार काम करण्याचे विचार मोठे सुंदर आहे आणि तिचे विचार मला आवडतात. ते विचारायला पाहून मी झोडतो तू या बायको सारखी जर माई बायको राहिली असती तर माई बी जिंदगी चांगली हास्य खुशीत राहिली उदो झाला असता. म्हणजे मा बायकोच्या आचारा विचाराला पाहून वागणुकीला पाहून झुरतेस, ह्याच गोष्टीला पाहून झुरतो, दुसऱ्या गोष्टीला पाहून झुरला तर माझ्यासारखा होलकट माणूस नाही. गावच्या नाल्यात किडे कमी तेवढं मला थुकत आहे. नाही नाही नाही, मी त्या विचाराचा माणूस नाही दोस्ता. मी काय म्हणतो यार, एवढी माझी शिकली सवरली बायको, एवढी कामाधंद्याची बायको दोस्ता माझी सावळ सारी बिघडली भंडाऱ्या बहीण बाई एकाच गावात राहतो तरी मला माहित नाही तर पाटलाची बायको बिघडली खरं जरूर कोणाला कोणासाठी विचारलं आपणच मध्ये माय बायको शंका पराली शंका आपणच मध्ये बिघडली म्हणजे एवढा काय कमजोर समजून आला का तुम्हाला? तुम्ही म्हणले बिघडले जशा तुझ्या पत्नी कामं करते आचार विचार आहे ते आचार विचार बैकले तिची फरक आहे ना, फरक आहे. तुम्ही असं म्हणायला पाहिजे तर माई बायको कामा झालेला आचार विचार मी केली म्हणून तुम्ही सर्रास म्हणता माई बायको बिघडली. मी काय समजू गलती झाली का रे? आपण अशी गलती करतो लोक नाही करत नाही दोस्ता. का कारण असं यार बायका घेऊन ना राहिल्या. अरे मी म्हणलं माहीत बायको भेट नाही, पण मी गावात घुमलो 10 जणांचा विचार घेतला, 10 लोकांचा विचारही तोच भेटला. म्हणजे अबे आमच्या घरचा तोच होणार आहे म्हणे. बायका भेटच नाही ना, कोण म्हणते बायको बायको नवऱ्याला भेटते म्हणून. अरे तुझी बायको म्हणजे याच्यामधलं तुमची बायको तुम्हाला भेट नाही म्हणजे बायको भेट नाही बरोबर आहे पाटील. कोणाचीच बायको कोणाला भेटता खोटं सांगतो पत्ता सायलीच्या मी दाव्यात सांगतो ना तो कोणाचीच बायको नवऱ्याला भेट नाही. काऊन रे? काऊन काऊन का बायका झाल्या ठोकर ना माणसं झाले ठोकर. ठोकर बायका झाल्या ठोकर माणसं झाले बायका झाले ठोकर बायका झाल्या सभापतीने नवरे झाले चहापती. हेच नाही म्हणतो ना कोण्या गोष्टीनं रे? काऊन सभापती 7.5 पहिले दोस्ता बरोबर आहे. कोणाला वाटते नाही का ज्याच्या खिशात असेल म्हणजे त्याच्या माग अशी गोष्ट आहे. आपल्यासारखा समजते लमच्या म्हणते माई बायको मला भेट ना पियासाठी का मी साडा खोलू का भेट नाही. एवढा पाहणं बैमा अंगा पाहायला खमसून आहे या बहीण पगडा माणूस बायको घेणार नाही का ती त्या बायको नवरा म्हणाला बायको ऐकणार नाही. म्हणजे याच्या अर्थ तुझी बायको तुला भेटते पाटील. तसाचे आपण धाक ठेवा लागते दरारा ठेवा लागते. बायको घेणार नाही की आपण हावं बारीक चुरी पण दणका खमसून पडते. त्या बायमा इशाऱ्या बायको भेटते. मी कधी चौकातून घरी आलो राहिली मी तिचा नजर दिसलो की आपण हागाच्या डब्बा फेकते पहिले घरात जाऊन बसतो. धक्काय मारला तो धक्का घरात धसली का म्हणते एक पिंकीचे पप्पा कपडे काढा करून घ्या. म्हणजे पिंटीच्या पप्पा घरात या कपडे काढा नाही अंगणात काढतो कपडे घरात नाही तर म्हणजे मानादानाची असं 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 कपडे काढा करून घ्या म्हणजे आंघोळ आंघोळ झाल्यावर म्हणते करता का म्हणते जेवण म्हणजे जेवण म्हणजे एवढा मानधन आहे एवढा मानधन आहे एवढी भेटते. जास्त कामाला झुरतो मी माणूस 35 किलोच्या वर बायको ठेवतो 70 किलोची. पुढे जागच्या जागेवर तिथे चॅनल पडतो तू म्हणते बायको घेत नाही. बायको घेते बाकी असं पण त्याच्यासाठी माल खा लागते. माल खा लागते बायको भासाठी. म्हणजे याच्या आता तुझी बायको तुला घेऊन राहिले याच्या आता तू काही माल खातस. माझी परिस्थिती तशीच होती. बाईमा मले गेला माल मग सांगत नाही का जणानं बापू म्हणे ह्या माल खांबा बायको नाही भिंत मला म्हणजे दोस्ता मला सांगत काऊन नाही तर कोणता माल होत माल सांगू बायको भी तू का खाते. मी खातो वांग्याची भाजी कारल्याची भाजी तोडण्याची भाजी चवळीची भाजी ह्या कुठं होलका मला बायको भेटते भाजी त्या वांग्याच्या भाजीले तोडक्याच्या भाजीले बायको भेटते. बायको यासाठी वरती माल खा लागते.
वजनी माल कोणता माल आहे बे? सांगू तुम्हाला बायको घेईन का? आणि मी नवाजी मागून आव ना माझा विश्वास आहे का नाही सांग बरं कोणता माल होता? तुम्ही खान का बायको भेली पाहिजे पण भेटते सांग कोणता माल होता? सांगू पाटील सांग सांग. बायको भ्यासाठी बायको भ्यासाठी बायको भ्यासाठी बायको भ्यासाठी कवडीवर गू खा लागते तुमच्या गु खायला बायला बायको भ्यासाठी कवडीवर गु खा लागते म्हणजे गू म्हणलं का बायको भ्यासाठी मला कवडीवर गू खा लागते गुर खान मला लागते म्हणला का? काय गू खा लागते गू खाशील तर बायको उभी राहील का काहून? ह्या भागन गोष्टी तुम्हाला म्हणा दोस्ता मला आता या गुरावर काही विश्वास राहिला नाही कारण मी नाही खूप गुर खाल्ला पण बायको भेटच नाही. कोणता गुर खाल्ला पांढरावाला कायची बायको घेणार आहे बायको पांढरीने गुर झाला पांढरा मला पाहिजे असा बायको पांढरी काळा गुर खायचा बायको काळी तर पांढरा गुर खायचा तेव्हा बायको भेट मला आता काय गुरावर विश्वास नाही तुम्हाला प्रॅक्टिकल करून दाखवतं का? प्रॅक्टिकल काम कर प्रॅक्टिकल आम्ही आपल्या बायको तुमच्या घरी आणतो घेऊन ये तेव्हा म्हणे घरी जाण्याची इज्जत नाही चाल घराकडे पाहतो पुढे पुढे करू पाहतो ऐकले तिकडे हे शकुंतले पंचफुला हे विजूची मा भाण्याची मम्मी बारूनावर 4-5 दिवस झाले घसलो घिसलो घरातलं छाती रुकावून त्या माय बाई तुला थंडी न काय झाला काय बहीणची हवा दोन मी प्रकाश आईच्याच घ्यायला गेली होती का कुठं म्हणलं प्रकाश आईच्या घरी घ्यायला गेली होती कोणत्या साईडच्या घरी घ्यायला गेली हो मानपान चिवडा चिवडा मग तर मग राहिलं की आपण बायको काऊन असते दिसून राहिली याने कधीपासून धंदे केले बायका बिघडवायचे भाटवा लागते का भाटो हा म्हणजे भाटोचं पहिले नाही का खूप लहान होता म्हणून आता पावाला गेली होती त्याच्या त्या पहिले अशी म्हणलं भूत घे पहिले लहान होता आता सलागत झालं त्याच्या घरी गेली ती घ्यायले ती आता कलरच आहे त्याच्या घरी जायचं नको माझ्या पुढे मला विचारल्या पडता माणूस बरोबर नाही तो म्हणजे का सालच्या बायकाच करत राहू का म्हणे बस म्हणे का दिवसा बाद आली सो म्हणे मग कसा वाटला माया मला म्हणे का घर आणून का रे दूरची जवळ घराची गोष्ट करते ना मी अशी काम येऱ्या फेऱ्यान बोलतो नाही नाही मी काय म्हणतो आपल्याला टाइम कमी आहे तो नाना सर कोण होते माय भाटवा लागते होईल लागते भाटवा सर द्या भाटवा निशांशाही लागते हिंमत कसं करून येतात म्हणजे ऑल इंडिया परमिट आहे का काही हरकत नाही त्याची बायको माझी मोतरी लागते त्या बहीण त्या खाण्यात माती पडे त्या मोती कुत्री मुचेवर भंडारा जिल्हा भाकर भिल्ला त्या बहीणचे झाडपे वरण भात सारते मैत्रीणच म्हणते मी अहो मैत्रीण म्हणणार तर माझी बहीण म्हण माझी भाषाच तशी आहे बरं आहे मग तुम्हाला म्हणलं बायको करा चला सांगा सारखे होता म्हणून कोण खाते व तुले चला घरी चला पाठला घरी चला पटलं कायले चाल म्हणतो तुले कायले येतो तुम्ही तुले काय चाल म्हणतो अहो त्याच्या घरी आहे बारस खावाले काका आहे खावा चिवड्या गंमत सोय नाही सोयीनुसार काम आहे चला मग तेच चला बाय हो मस्त दिसतेस हो तू पोरच्या साईडच्या घरी गेलतीस ना झाली असून सर्व्हिसिंग पहिल्यापेक्षा खूप लहान झाला
का जुनेवाले पहिले खूप लंबा होता ना पाटलाचा. आवो पोहेर बेलले जुनेवाले कमी टिकणार आहे चालले खसत 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 त्यानं कसं मोठा केलं ते. आवो आपलाही मोठा होते थांबतो केव्हा ना घरकुल तर येऊ दे मला वाटत तू राहशील म्हणून मग कावणार आहे का? दोनच रूमाचं नाव होतं एवढ्या वाड्याचं होईल बाबा कावणार मोठं बंगल्यात जाऊ ना आम्ही करू ना. बंगल्या हो बंगल्यात करू ना आम्ही. सोसायटी मध्ये होती का हो सोसायटीमध्ये मी केली कामं. भांडे गिंडे घासायला जात जाऊ मी. स्वागत करते आपण हो जायचं. आवाज देतो पाटील साहेब माझे नमस्कार. राम राम दोस्ता खरंच दत्ता धरला आहे बाबूच्या पदर एक काम करता का तुझ्या पत्नी माझ्या पतीवर असेल फसवणूक बदलले काय